नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथं अंबिका आणि मीरा दोघीजणी रूममध्ये एकट्या असतात. मीरा म्हणते, ताई खरंच अगं मला काही कळतच नाही आहे, त्या वर्णामध्ये पाल तरी आली कुठून? त्या मायाच्या डोक्यामध्ये, नर्मदाच्या डोक्यामध्ये काय कोणता प्लॅन, कधी काय चालेल सांगता येत नाही. पण शेवटी आज ना पुन्हा एकदा तुझ्यामुळे मी वाचले. कारण की अथर्वमध्ये माझ्यामध्ये तर भांडण आज होणारच होतं. त्या दोघींनी ते निश्चित पण केलं होतं. माया असं म्हटल्यानंतरनं मायाने ते नर्मदाचं नाव घेतलेलं असतं. अंबिका म्हणते, मीरा मी आहे ना तुझ्यासोबत, काही काळजी करू नको. मीरा म्हणते, हो ना, तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येक टाईमीला तू माझ्याबरोबर आहेस ना, त्याच्यामुळे मला कोणतंही कारण, कोणतीही गोष्ट नको आहे. कारण तुझा विश्वासच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तोपर्यंत दोघींचं बोलणं चाललेलं असतं. तोपर्यंत अथर्व येतो. अथर्व बोलणार तोपर्यंत त्या दोघीजणी शांत होतात. मीराला अथर्व जवळ बोलवतो. मीरा, इथे बस. अगं आजही पुन्हा मी चुकलो, तुझ्यावरती मी संशय घेतला, असा संशय नको होता याला. तोपर्यंत मीरा म्हणते, काय झालं वेदाचे बाबा? अहो आपल्या दोघांमध्ये काही झालंच नाही आहे, तर तुम्ही माफी कशाला मागताय? अथर्व म्हणतो, अगं मीरा मला तू माफ कर. कारण की मला असं वाटलं की तू स्वयंपाक करतेस ना, त्यामुळं आईच्या ताटामध्ये वरणामध्ये तूच पाल टाकलीस की काय? तोपर्यंत मीरा म्हणते, वेदाची बाबा शांत व्हा, मी अशी करेन का असं वाटतंय का तुम्हाला? अथर्व म्हणतो, नाही ना, ते तर मला माहीतच आहे, पण घरामध्ये हे सगळं काही कोण करते, त्याच्या मागचं काही खरं कारण काही कळायला मार्गच नाही आहे. मीरा म्हणते, हो तेही लवकरच कळेल, पण तुम्ही ह्याच्यामध्ये काही पडू नका असंच मी तुम्हाला सांगते. अथर्व म्हणतो, खरंच मीरा, एवढं सगळं होऊन सुद्धा तू मला माफ करते म्हटल्यानंतर ना खरंच तुला मानलं पाहिजे मीरा, आणि पुन्हा एकदा तुझी मी माफी मागतो. मीरा म्हणते, वेदाची बाबा शांत व्हावा आणि सगळं काही झालं गेलं विसरून जावा. ह्या दोघांचं एवढं प्रेम गोड बोलणं ऐकून अंबिका खुश होते, तिथून निघून जाते. आणि इथे मंजिरी आणि दादासाहेब दोघेजणी रूममध्ये असतात. मंजिरी रूममधून चकरा मारत असते. तो पण दादासाहेब म्हणतात, मंजिरी काय झालं, कशाचा तू एवढा विचार करते? बाहेर जे काही घडलं तुला माहिती आहे का? त्या नर्मदाची जरा मजल जास्तच जायला लागली आहे आणि ती जास्तच काहीतरी करायला लागली आहे. तोपर्यंत मंजिरी म्हणते, हो दादासाहेब तुमचंही बरोबर आहे, कारण ती खूपच विचित्र वागते आता सध्या माया बरोबर आल्यापासून. दादासाहेब म्हणतात, हो बरोबर आहे मंजिरी, पण आपण तिचं काहीतरी केलंच पाहिजे. जसा फोनचा आवाज येतो तसा रूममध्ये मंजिरीचा आवाज यायला लागलेला असतो. दादासाहेब म्हणतात, काय गं मंजिरी, कोणाचा फोन वाजतोय, चल शोध, कोणाचा तरी असेलच ना. तोपर्यंत मंजिरी दादासाहेब दोघेजण इकडे शोधतात. तोपर्यंत मंजिरी कपाटामध्ये जी मार्जरीकडून पेटी आणलेली असते ती वाजत असते आणि ती उघडते. त्यातून एक लक्क असा प्रकाश पडतो आणि त्याच्यामधली छोटीशी ही पेटी उघडते. तो पण दादासाहेब म्हणतात, अगं सापडला का मोबाईल? मंजिरी म्हणते, नाही ना दादासाहेब, पण जाऊ द्याल, आवाज तर बंद झाला आहे ना, तुम्ही तुमच्या कामाला जावा, तुम्ही कुठल्या गोष्टीची काळजी करू नका, निर्धास्त जा. दादासाहेब हसून मंजिरीला म्हणतात, खरंच मंजिरी मानलं पाहिजे तुला, तू आत्तापर्यंत म्हणत आली आहेस ना, काही काळजी करू नका, बिनधास्त जावा, ह्याच हिशोबाने मी सगळं काही तुझ्यावरती सोडून निघून जातो. हेच मला खूप छान वाटतं आणि तू सगळं काही प्रेमाने घर सांभाळतेस, कितीही कोणीही काही केलं तरी. शेवटी तिथून दादासाहेब ऑफिसला जायला निघतात. मंजिरी पटकन दरवाजा बंद करते, कपाटातली पेटी काढते, छोटाही पेटी असते ती उघडते आणि ती पेटी घेऊन ती जाते गेस्ट हाऊसकडे गेल्यानंतर ना मंजिरी जसं मार्जरीने सांगितलेलं असतं त्याप्रकारे ती विधी करायला, केस वगैरे रिकामी ठेवून ती विधी करायला बसते. ती पेटी खोलते. पेटी खोलत असताना त्यातून एकदम प्रकाश पडतो. अंबिकाच्या नावाने ते एकदम मंत्र म्हणायला चालू करते. मंत्र म्हणायला चालू करत असताना तोपर्यंत एकदम आभाळामध्ये लक्क असा काळा घोर, म्हणजे आभाळ आल्यासारखं झालेलं असतं, काळा प्रकाश पडलेला असतो. हे पाहून अंबिका मीरा खूप घाबरतात. अंबिका म्हणते की मीरा, खरंच आपल्यावरती आता कोणतं तरी संकट येणार आहे बघ, आता काहीतरी वेगळंच काहीतरी घडणार आहे. तोपर्यंत ते नर्मदा, आजी, दामोदर हे तिघीजणी मायाला खूप ओरडत असतात. म्हणतात की माया, अगं हे सगळं काय केलंस तू? शेवटी आपलाच प्लॅन होता आणि सगळं काही तू तिथे जाऊन सांगितलंस. माया म्हणते, मी तिथे किचनमध्ये गेले, वरणामध्ये पाल टाकली आणि त्या मंजिरीने काढली, एवढंच मला माहिती आहे, त्याच्या पुढे काय घडलं मला काहीसुद्धा माहीत नाही आहे.
तोपर्यंत नर्मदा म्हणते की मला बहुतेक असं वाटतंय की मायाला त्या मंजिरीने हिप्नोटाईज केलेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं काही घडलंय. शेवटी प्लॅन आपल्यावरतीच पडला. तो अजित म्हणतो की हो, तुमच्या दोघींचं तरी काही होणारच नाही, तुम्ही काही करू शकणार नाही. तोपर्यंत ते मीरा अंबिका थोडेशा घाबरलेले असतात. तोपर्यंत अंबिकाच्या दिशेने एक असा प्रकाश टाईपमध्ये येत असतो, तिला ते खेचून घेत असतो. अंबिका जोरात ओरडते की मीरा मला वाचव वाचव. मीरा ती दिसताच क्षणी मीरा खूप घाबरते. म्हणते ताई अगं तू कुठं निघाली आहेस, काय होतंय काय तुला? अंबिका म्हणते बहुतेक मंजिरींनी काहीतरी काळी जादू केली आहे, त्याचाच हा सगळा काही परिणाम आहे. मंजिरी जिथे कुठे बसलेली असते तिथे तिला खेचून अंबिकाला घेऊन जाते. अंबिकाच्या मागे मागेही मीरासुद्धा जाते. अंबिकाला तिथे गेल्यानंतर तिला कैद करून टाकते, एक बांधून ठेवते तिच्या मंत्रांनी. तोपर्यंत मीराही तिथेच येते. अंबिकाला त्या अवस्थेमध्ये पाहून मीरा खूप घाबरते. अगं ताई तू ठीक तरी आहेस ना? तोपर्यंत मंजिरी जोरात ओरडते, म्हणते की ये मीरा, तुझ्या बहिणीला ताईला तुझ्या वाचवून दाखव अंबिकाला. तोपर्यंत मीरा पटकन अंबिकाकडे धाव घेते. दोघीजणी हातात हात घेतात आणि ती मंजिरीच्या कैदेतून अंबिका सुटते. आणि अंबिका सुटल्यानंतर नाही ते मंजिरीवरती एक सूर्याचा प्रकाश पडतो, त्याच्यामुळे तिच्या डोळ्यांना खूप त्रास होत असतो. मंजिरी म्हणते मीरा अंबिका तुम्ही माझ्यापासून लांब जावा, मला खूप त्रास होतोय. त्याच्यावरून त्या दोघींना कळतं की म्हणजे आपल्या दोघींचे एकत्र येणं हे मंजिरीसाठी खूप वाईट आणि घटित आहे. ती कुठलीही शक्ती तिची वापरू शकत नाही, त्याच्यामुळे आपलं एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. तेव्हा कुठे ह्या दोघींना कळतं. तोपर्यंत मंजिरी दुसरी कुठली काळी शक्ती अंबिकावरती वापरण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत मीरा पटकन उठते, तिच्या डोक्यामध्ये काटे घालते आणि तिथेच ते मंजिरी बेशुद्ध पडते. मंजिरीच्या डोक्यातून एकदम घळघळ रक्त वाहत असतं, त्यामुळे ह्या दोघीजणी खूप घाबरतात. आपण पाहूया येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होतंय, मंजिरीचं नक्की अवस्था काय झालेली असते आणि अंबिकाला मीराला हितला पुढचा प्लॅन नक्की काय करायचा असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.